नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. बोरदमध्ये तिरंगा डौलाने फडकला. 77व्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांच्या कवायतींनी जिंकली ग्रामस्थांची मने. नमस्कार. 77व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बोरद परिसरात देशभक्तीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. गावातील ग्रामपंचायत कार्यालय, मॉडर्न इंग्लिश स्कूल आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिस्तबद्ध कवायती, मनमोहक रांगोळी आणि विद्यार्थ्यांचा गौरव अशा त्रिवेणी संगमाने हा सोहळा ग्रामस्थांसाठी अविस्मरणीय ठरला. प्रजासत्ताक दिनानिमित्त बोरद नगरीत सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले, ज्यात मॉडर्न इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे माजी सरपंच तथा तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष सुखलाल बुधा ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध व्यापारी संजय देवीदास पाटील यांनी तिरंगा फडकवला. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. शाळा क्रमांक 1 येथे लघु उद्योजक सतीश नागो पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. शाळा क्रमांक 2 येथे भजनी मंडळाचा वारसा जपणारे सुरेश नवल ठाकरे यांच्या शुभहस्ते ध्वज फडकवण्यात आला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 येथे साकारलेली सैनिकाची भव्य आणि मनमोहक प्रतिमा. ही रांगोळी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. तसेच मॉडर्न इंग्लिश स्कूल आणि दोन्ही जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सामूहिक कवायतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये वर्षभरातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरण सोहळा पार पडला. विविध दानशूर ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रोत्साहनपर राबवलेला हा उपक्रम पालकांसाठी और विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. या सोहळ्याला गावातील प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी आणि पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. शाळांमधील शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी, बोरद. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.